नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक या युट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झालेली आहे आणि उद्याला बुधवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा आणि या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली आहे. पहिलीच कॅन्डल या ठिकाणी लाल कलरची बघायला मिळाली आहे. या कॅन्डलचा आपण हाय आणि लो मार्क केलेला आहे. मार्केटनी या लोचा ब्रेकडाऊन या ठिकाणी दिलेला आहे आणि ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट या लेवल पर्यंत गेलेलं आहे. लेवल आहे 47,646 या लेवलला गेलेला आहे. मार्केट या लेवलला का गेलं आणि या लेवलला सपोर्ट का घेतला हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपण या ठिकाणी 14 तारखेला जर बघितलं, त्यानंतर 15 तारखेला जर बघितलं तर या लेवलला मार्केटने जबरदस्त सपोर्ट घेतला होता. म्हणून मार्केटने आज सुद्धा याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि या लेवलला सपोर्ट घेऊन एक जबरदस्त अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. तर ही मुवमेंट कोणी कोणी कॅप्चर केलेली आहे खाली कमेंट करून सांगायचंय मित्रांनो, राईट. आणि त्यानंतर मार्केट जर बघितलं एका साइडवेज रेंज मध्ये ऑपरेट होताना दिसतंय, राईट. तर या रेंज मध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रेड आपण घेतलेला नाहीये आणि या ठिकाणी सुद्धा जर बघितलं मार्केट एका रेंज मध्ये ऑपरेट होत होतं, राईट. तर या ठिकाणी फक्त ही जी मुवमेंट होती ही मुवमेंट आज दिवसभरात चांगली दिसलेली आहे आणि मार्केटने या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे. 47,848 या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे. आता उद्याला मार्केट जर अप साइडला जर गेलं तर कोणते टार्गेट असू शकतात आणि डाऊन साइडला जर गेलं तर कोणते टार्गेट असू शकतात याचे विश्लेषण आपण करणार आहोत. पण त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे. 47,848 या लेवलला क्लोजिंग झालेली आहे. आता आपल्याला कॉल साइडला केव्हा जायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्यासाठी रेजिस्टन्स लेवल जी आहे ती ही आहे, या ठिकाणी मार्क करतोय. 47,892 ही रेजिस्टन्स लेवल असणार आहे. ही रेजिस्टन्स लेवल का असणार आहे मित्रांनो? कारण या लेवलला मार्केटने काय घेतलेलं आहे? सपोर्ट घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? सपोर्ट घेतलेला आहे. आता ही लेवल रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी काम करू शकते. जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला कॉल साइडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,013 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट या लेवल पासून डाऊन साइडला येऊ शकतं, राईट. आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि रेजिस्टन्स घेऊन मार्केटने डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. आपल्यासाठी महत्वाचा जो रेजिस्टन्स आहे तर ही लेवल आहे 48,013. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,079 हे पुढचं टार्गेट आहे आणि या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 48,219. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट असेल किंवा एक अपसाइड मुवमेंट असेल तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, राईट. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट या लेवल पासून खाली येऊ शकतंय आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याच लेवल पाशी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून मार्केट हे खाली आलेलं आहे, राईट. आणि या लेवलचा जर ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे 48,300, राईट. हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्क करून घ्या मित्रांनो. हे तुम्हाला उद्याला कामाला येऊ शकतात, राईट. आता आपल्याला डाऊन साइडला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्यासाठी ही जी लेवल आहे मार्क करतो या ठिकाणी 47,779 ही लेवल खूप महत्वाची आहे. ही लेवल या ठिकाणी सपोर्ट म्हणून काम करताना दिसू शकते. मार्केट जर या लेवलला आलं तर या लेवल पासून हे अप साइडला जाऊ शकतं. म्हणून या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला पुट साइडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल
47,646 हे पहिलं टार्गेट आहे आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे, कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतं आणि ऑलरेडी मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. तर ही सपोर्ट लेवल खूप स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे, राईट. या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केटने एक जबरदस्त अप साईड मुवमेंट दाखवली आहे, राईट. तर याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतं आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,561 हे पुढचं टार्गेट आहे. त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,462. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, राईट. तर हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्किंग करून ठेवा, उद्यालाही तुम्हाला कामाला येऊ शकतात, राईट. आता प्रश्न हा आहे की झिरो हिरो कुठे बघायला मिळू शकतो? मित्रांनो, झिरो हिरो जो आहे तर आपला या लेवलला बघायला मिळू शकतो 48,079. मार्केट या लेवल पासून डाऊन साईडला येऊ शकतं आणि झिरो हिरो याच रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ही रेंज तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्किंग करून घ्या, राईट. आणि जर मार्केट या लेवलला जर आलं तर इथून हे अप साईडला जाऊ शकतात. तर डाऊन साईड कडून अप साईडला जो आहे तर या ठिकाणी झिरो हिरो बघायला मिळू शकतो. उद्याला असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं. तर या रेंज मध्ये ट्रेडिंग करणं टाळायचं आहे, कारण या ठिकाणी प्रीमियम जो आहे हा डिके होईल आणि आपल्या हातात फक्त लॉस येईल. म्हणून या रेंज मध्ये कधीही आपण ट्रेडिंग करायची नसते, राईट. तर अशा पद्धतीने उद्याला बँक निफ्टी मध्ये मुवमेंट दिसू शकते, राईट. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.